मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या आजच्या एका निर्णयामुळे पुढील 7 पिढ्यांचं भाग्य ठरू शकतं? पण जर आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर त्या 7 पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. आज आपण अशा एका तरुणाची कथा जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या आयुष्याचा प्रवास साध्या सुरुवातीपासून केला, पण विचार आणि कृतींनी पुढच्या 7 पिढ्यांचं भविष्य उजळवलं. हो, ही आहे रवीची कथा आणि अविनाश सिसोदे यांच्या नेक्स्ट 7 जनरेशन विल नेव्हर फॉरगिव्ह यू या पुस्तकातून आलेल्या 7 सूत्रांचं ज्ञान. रवी एका छोट्या गावात जन्मलेला. कुटुंबात नेहमी पैशाची कमतरता. शिक्षणात तो चांगला होता, पण स्वप्न मोठं होतं. मी माझं आणि माझ्या पिढ्यांचं आयुष्य बदलणार. मला फक्त माझ्या आईवडिलांना आराम द्यायचा नाही, मला हवंय की माझ्या नातवंडांनाही गर्वाने सांगता यावं, हो, आमचं भविष्य आमच्या आजोबांनी सुरक्षित केलं होतं. एका मेळाव्यात रवीला भेटतात वेल्थ गुरु. त्यांनी विचारलं, तुला खरंच काय हवं आहे आयुष्यात? रवी म्हणतो, पैसा, नाव, यश. गुरु हसत म्हणतात, ते तर अनेकांना हवं असतं, पण तू 7 पिढ्यांसाठी काय ठेवलं आहेस? रवी गोंधळतो. गुरु समजावतात, व्यवस्थापन म्हणजे पैशाचा खेळ नाही, तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. तू जे निर्णय घेणार आहेस त्याचा ठसा पुढच्या 200 वर्षांवर उमटणार आहे. मित्रांनो, चला तर मग आपण जाणून घेऊया या पुस्तकातील ती 7 सूत्र जे आयुष्य बदलून टाकतात. पहिलं सूत्र, मोठं स्वप्न पहा, ड्रीम बिग. गुरु सांगतात, जर तुझं स्वप्न लहान असेल तर परिणामही लहानच येतील. तुझं स्वप्न इतकं मोठं असायला हवं की पुढच्या पिढ्यांनाही त्याचा फायदा व्हावा. रवी विचार करतो, गावातलं छोटं दुकान की मोठा उद्योग? शेवटी रवी ठरवतो, मी छोटं नव्हे, मोठं काहीतरी करणार. म्हणजेच लहान विचार, लहान परिणाम, मोठं स्वप्न, पिढ्यानपिढ्या संपत्ती. दुसरं सूत्र, जबाबदारी स्वीकारा, टेक रिस्पॉन्सिबिलिटी. रवी उद्योग सुरू करतो, पण अपयश येतं. कर्ज, टीका, अपमान. नातेवाईक म्हणतात, याच्याकडून काही होणार नाही. तो गुरूंकडे जातो. रवी गुरूंना म्हणतो, माझं स्वप्न मोडलं, मी हारलो. गुरु बोलतात, तू अपयशाला दोष देशील की स्वतःची जबाबदारी मान्य करशील? लक्षात ठेव, नेता तोच जो दोष इतरांवर टाकत नाही, तर जबाबदारी स्वतःवर घेतो. रवी ठरवतो, हो, जबाबदारी माझीच आहे. बदलायचं असेल तर मीच बदल करणार. म्हणजेच दोषारोप टाळा, जबाबदारी घ्या आणि जबाबदारीतूनच ताकद निर्माण होते. तिसरं सूत्र, पैशासोबत मूल्य जोडा, ॲड व्हॅल्यू टू मनी. रवीला समजतं फक्त पैसा कमवणं अपुरं आहे. गुरु सांगतात, पैसा आला तरी जर तो फक्त तुझ्या खिशातच राहिला तर तो संपत्ती नाही. खरी संपत्ती तीच, ती समाजाला मूल्य देते. रवी आपला व्यवसाय समाजासाठी उपयोगी बनवतो. तो रोजगार देतो, शिक्षणासाठी निधी देतो. त्याचा व्यवसाय प्रॉफिट प्लस पर्पजवर चालतो. म्हणजेच नफा आणि मूल्य एकत्र येऊन 7 पिढ्यांचं भविष्य ठरतं. पैसा फक्त साधन आहे, खरी ताकद आहे मूल्यांची. चौथं सूत्र, सातत्याची ताकद, द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. रवी पुन्हा उद्योग सुरू करतो. अपयश येतातच, पण तो मागे हटत नाही. गुरु सांगतात, यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या लहान पावलांनी मिळतं. सातत्याने घेतलेली छोटी पावलंच 7 पिढ्यांना श्रीमंत बनवतात. हार मानणं म्हणजे पिढ्यांचा पराभव. मोठं यश म्हणजे सातत्याची सवय. 6वं सूत्र, वारसा तयार करा, बिल्ड अ लेगेसी. गुरु समजवतात, पुढच्या पिढ्यांना फक्त पैसा नको, त्यांना संस्कार, मूल्य आणि शिक्षण हवंय. रवी आपल्या मुलांना शिकवतो, प्रामाणिकपणा, मेहनत, नेतृत्व आणि समाजासाठी जबाबदारी. पैसा आणि संस्कार म्हणजेच खरी श्रीमंती. वारसा म्हणजे संपत्ती नाही, तर मूल्य आहेत. 7वं सूत्र, नम्रतेची शक्ती, द पॉवर ऑफ ह्युमिलिटी. रवी आता यशाच्या शिखरावर आहे. मोठे उद्योग, नाव, पैसा सर्व काही आहे, पण तरीही तो नम्र आहे. तो म्हणतो, हे यश माझं नाही,
हे माझ्या कुटुंबांचं, माझ्या गुरूंचं आणि माझ्या समाजाचं आहे. अहंकार विनाश, नम्रता 7 पिढ्यांचं खऱ्या अर्थाने रक्षण. शेवटी गुरु रवीला विचारतात, आता तुला समजलं का रवी? यश म्हणजे केवळ पैसा नाही, ते 7 पिढ्यांचं स्वप्न आहे. रवी, हो गुरुजी, आता मी फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या 7 पिढ्यांसाठी जगतो. मित्रांनो, आज आपण 7 सूत्रांचा प्रवास केला. मोठं स्वप्न, जबाबदारी, मूल्य, सातत्य, गुंतवणूक, वारसा आणि नम्रता. ह्या 7 पायऱ्या जर तुम्ही आयुष्यात पाळल्यात तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्या श्रीमंत, आनंदी आणि समाधानी राहतील. मित्रांनो, जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल आणि तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचून आपल्या आयुष्याला नवीन दिशा द्यायची असेल तर मी खाली खरेदी लिंक दिली आहे. एकदा जरूर बघा आणि हे पुस्तक आजच खरेदी करा. लक्षात ठेवा, तुम्ही आजच जे कराल त्यावरच तुमच्या 7 पिढ्यांचं भविष्य अवलंबून आहे. जर तुम्ही आजच पाऊल उचललं तर त्या 7 पिढ्या तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जर तुम्ही थांबलात तर त्या 7 पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा प्रेरणादायी प्रवासासाठी आपल्या उडान मंत्रा चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आजचं पाऊल तुमच्या 7 पिढ्यांचं भविष्य घडवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.